येस, जाधव साहेबांचा फोन. प्लीज कनेक्ट हिम. मे आय कम इन सर? नमस्कार जाधव साहेब. आय एम फाईन सर, हाव यू? आपल्याच फोनची वाट बघत होतो मी. येस, आय एम रेडी फॉर द बिग सरप्राईज. हा, व्हॉट व्हॉट आर यू सेइंग? आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह इट. साहेब तुम्ही खरं सांगताय? दिस इज ग्रेट न्यूज इंडीड. थँक यू सर, थँक यू व्हेरी मच. थँक्स फॉर एव्हरीथिंग. ओके, बाय. सुमित, एक गुड न्यूज आहे. कनिष्क प्लाझाचं काम आपल्याला मिळालं. ग्रेट न्यूज सर, कॉंग्रॅट्स. थँक यू अँड थँक्स टू यू टू. सर? अरे, या कामाच्या प्रेझेंटेशनसाठी तू खूप मेहनत घेतलीस. ऑफकोर्स सर, घेणारच. आफ्टर ऑल दिस इज युअर ड्रीम प्रोजेक्ट. येस सुमित, येस, खरंच हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि लवकरच ते स्वप्न पूर्ण होणार आहे. आता सगळं काम अत्यंत काळजीपूर्वक आणि लवकर व्हायला हवं. सुमित, बांधकामाच्या क्वालिटीमध्ये मला अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. आपली सगळी मेहनत, सगळं स्किल, बेस्ट मटेरियल या कामासाठी वापरा. सुमित, हे प्रोजेक्ट इतकं सुंदर, इतकं दर्जेदार व्हायला हवं की मला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की येस येस, आय हॅव बिल्ड धिस. येस सर. मग चला, आज आत्तापासून कामाला लागा. शुअर. आपल्या सगळ्या सप्लायर्सना बोलवा, त्यांना मटेरियलची ऑर्डर द्या. सिमेंट, वाळू, विटा, खडी हे सगळं नंबर 1 क्वालिटीचं मागवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महालक्ष्मी TMTला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना आपली स्टीलची रिक्वायरमेंट द्या. सर, रागावणार नसाल तर एक विचारू? विचार. सर, महालक्ष्मी TMTवर तुमचा इतका विश्वास का? आय मीन, मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीचं आणि रेप्युटेड स्टील अवेलेबल असताना तुम्ही... सुमित, आय ऑलवेज बिलीव्ह इन द बेस्ट. आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकामाचा खरा प्राण म्हणजे स्टील, हे तुला माहिती आहे. जर स्टील उत्कृष्ट आणि मजबूत तरच बांधकाम दर्जेदार आणि टिकाऊ. म्हणजेच मजबूत स्टीलच्या भक्कम पायावर आपली बिल्डिंग, तिचा दर्जा, आपली विश्वासार्हता आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आय अंडरस्टँड. पण तरीही महालक्ष्मी TMTच का? सुमित, तुझी एक गोष्ट मला खूप आवडते. स्वतःची खात्री पटत नाही तोपर्यंत कुठल्याही IQ गोष्टीवर तू विश्वास ठेवत नाहीस. दॅट्स गुड. आपण एक काम करूया. तसंही मला उद्या काही खास अपॉइंटमेंट्स नाही आहेत. आपण उद्या महालक्ष्मी स्टीलच्या फॅक्टरीवर जाऊया. गुड आयडिया. डन. सर, त्याची काही गरज नाही. मी सर असंच... गरज आहे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसानं माझ्या इतकंच कन्व्हिन्स्ड असावं असं मला वाटतं. तू महालक्ष्मी TMTची मेकिंग प्रोसेस स्वतःच्या डोळ्यांनी पहा, तूही कन्व्हिन्स होशील. आणि शिवाय खूप दिवसापासून जितूभाई बोलवत आहेत, त्यानिमित्तानं त्यांची पण भेट होईल. जस्ट अ मिनिट. हॅलो जितूभाई. हा, कसे आहात? उद्या आहात का फॅक्टरीवर? ओके, चालेल ना. ओके देन, सी यू टुमॉरो. बाय. उद्या 11 वाजता महालक्ष्मी TMT. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि श्री कुंतुनाथ भगवान यांच्या आशीर्वादानं श्री सोनमलजी गांधी आणि श्री पुखराजजी गांधी यांनी 1973 मध्ये महालक्ष्मी स्टीलची स्थापना केली. 1989 मध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करून पिळाची सळी उत्पादित होऊ लागली. कामगारांचं कौशल्य, अभ्यासू व्यवस्थापन आणि उत्पादनाचा उच्च दर्जा पाहून लक्झेंबर्ग जर्मनी इथल्या मेसर्स टॉर इस्टॅक स्टील कॉर्पोरेशन आणि भारतातील टॉर अलॉयज इंजिनिअरिंग या कंपनींनी सहयोगाचा हात दिला. महालक्ष्मी स्टील बार्स टॉर स्टील बार्स झाले. बाजारपेठेनंही महालक्ष्मी स्टीलची गुणवत्ता जाणली आणि पुणे, दक्षिण महाराष्ट्र तसंच उत्तर कर्नाटक आणि गोवा
या राज्यातूनही मालाची मागणी वाढू लागली. बांधकाम क्षेत्रानं प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला होता. संशोधन आणि सुधारणातून TMT म्हणजेच थर्मोमेटलर्जिकल ट्रीटेड बार्सचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. महालक्ष्मी स्टील्सनं काळाची गरज ओळखून हे तंत्रज्ञानही आत्मसात केलं आणि कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव इथल्या MIDC मध्ये अत्याधुनिक यंत्रणा उभी करून श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या युनिटमध्ये TMT बार्सचं उत्पादन जुलै 2006 मध्ये सुरू केलं. या मोहिते साहेब, वेलकम. अरे जितूबाई, बरं झालं इथंच भेटलात तुम्ही. आपलीच वाट बघत होतो. कॉंग्रॅट्स आपल्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल. थँक्यू व्हेरी मच. बाय द वे, मीट माय कलिग मिस्टर सुमित. हॅलो. Hi. अत्यंत हुशार, उत्साही आणि अभ्यासू मुलगा आहे. आणि सुमित, हे महालक्ष्मी TMTचे जितेंद्र गांधी आणि हे सिनियर डिरेक्टर मिस्टर मलाणी. आम्ही यांना प्रेमानं काकाजी म्हणतो. जितूबाई, या प्रोजेक्टसाठी क्वालिटी TMTचा विषय निघाला तेव्हा हा म्हणाला की मला TMTची प्रोसेस बघायची आहे. बघूया, पण त्याआधी चहा तरी घेऊया. नाही, चहा घेऊया, पण नंतर घेऊया. आधी याला प्रोसेस दाखवतो. चला तर मग मी येतो. नाही अहो, तुम्ही कशाला त्रास घेताय? तुमचा व्याप मला माहिती आहे. आणि शिवाय सुमित सारख्याच उत्साहानं मी तुमची फॅक्टरी जवळपास प्रत्येक अँगलनं पाहिलेली आहे. त्यामुळे प्रोसेस मला चांगलीच पाठ आहे. बरं, काही लागलं तर सांगा मग. अरे नक्की, चहाला भेटू आपण. चल सुमित. येस सर. सुमित, तुला माहितीच आहे, TMT बार्स म्हणजे थर्मो मेटलर्जिकल ट्रीटेड बार्स. आपण पूर्वी जे ट्विस्टेड बार वापरायचो ना, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये TMT बार्स जास्त मजबूत, भूकंपरोधक आणि हायली वेल्डेबल असतात. महत्वाचं म्हणजे TMT बार्समध्ये वजन पेलण्याची जास्त क्षमता असते. त्यामुळे ट्विस्टेड बार्स ऑटोमॅटिकली आउटडेटेड झाले आणि आता फक्त TMT बार्स. कमॉन. हा तर सुमित, महालक्ष्मी TMTची क्वालिटीची सुरुवात नेहमीच रॉ मटेरियल पासून होते. उत्तम क्वालिटीचं स्पॉन्ज आयर्न आणि स्क्रॅप हे वापरून इथं इनगॉट्स तयार केले जातात. त्याचं केमिकल कंपोजिशन ISI स्टँडर्ड प्रमाण असतं. म्हणजे 0.25% कार्बन आणि 0.6% मँगनीज. आणि हे महालक्ष्मी TMT मध्ये कसोशीनं पाळलं जातं. बेस्ट क्वालिटीच्या रॉ मटेरियल पासून तयार झालेले हे इनगॉट्स. रॉ मटेरियल पासून इनगॉट्स आणि इनगॉट्स पासून फायनली TMT बार तयार व्हायची प्रोसेस या प्रिमायसेस मध्ये होते. हे बघ, हे इनगॉट्स या ट्रॅकवरून भट्टीत जातात आणि हाय टेम्परेचरला तापवले जातात. आता ही भट्टी आपण पुढून पाहूया. या भट्टीतलं तापमान साधारणतः 1100 ते 1150 डिग्री सेंटीग्रेड ठेवावंच लागतं. कारण त्यामुळे स्टीलला प्रॉपर प्लॅस्टिसिटी, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सर, लवचिकता. हां, आणि पुढचं रोलिंग स्मूथ व्हावं आणि तयार होणाऱ्या सळीला प्रॉपर ग्रेड यावी म्हणून इतकं टेम्परेचर ठेवावंच लागतं. हे तापलेले इनगॉट्स भट्टीमधून रोलिंग प्रोसेससाठी रोलरवरती टाकले जातात. इथली प्रोसेस नीट बघून घे. इथे येताना इनगॉटचं सेक्शन 4 बाय 4 इंच असतो आणि या रफिंग मिलमधून हा इनगॉट 8 वेळेला पुढे मागे होतो आणि त्याचा सेक्शन 42 बाय 42 mm तयार होतो. बघ,
हा 42 mm चा बार या कन्व्हेइंग चॅनलमधून पुढे इंटरमिडिएट मिलकडे पाठवला जातो. ही इंटरमिडिएट मिल, या मिलमध्ये 5 स्टँड असतात. 25 mm साईजचा बार हा स्टँड नंबर 2 मधून, 20 mm साईजचा बार हा स्टँड नंबर 3 मधून, तर 16 mm साईजचा बार हा स्टँड नंबर 4 मधून मिळतो. 12 mm, 10 mm, 8 mm साईजचे बार मिळण्यासाठी हे बार पुढे कंटिन्युअस मिलमध्ये पाठवले जातात. 12 mm चा बार हा स्टँड नंबर 1 मधून, 10 mm चा बार स्टँड नंबर 3 मधून, तर 8 mm चा बार हा स्टँड नंबर 5 मधून मिळतो. सर खूपच इंटरेस्टिंग आहे हे सगळं. पण सर, ट्विस्टेड बारला पीड दिल्यामुळे ताकद येते, मग TMT बारला कशामुळे ताकद मिळते? गुड क्वेश्चन. चल बघूया. चल. फिनिश बार तयार झाल्यानंतर तो या विशिष्ट डिझाईन असलेल्या क्वेंचिंग बॉक्समधून पास होतो. इथं उच्च दाबाखाली पाण्याचा फ्लो, वॉटर प्रेशर आणि टेम्परेचर या सगळ्या बाबी बार पास होताना कंट्रोल होतात. या पाण्याच्या प्रक्रियेत गरम बार्स एकदम थंड होतात आणि त्यामुळे त्यात मेटलर्जिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणूनच बारला एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळते. आणि महालक्ष्मीच्या क्वेंचिंग बॉक्सचं वैशिष्ट्य असं की या बॉक्सची रचनाच वेगळी आहे. 12 मीटर लांबीच्या आपल्या क्वेंचिंग बॉक्समुळं तयार होणाऱ्या बारला सगळीकडे समप्रमाणात ताकद आणि युनिफॉर्म स्ट्रक्चर मिळतं. इथून पुढे कूलिंग बेड. पण पुढची प्रोसेस बघण्याआधी आपण कंट्रोल रूम बघूया. ही इथली कंट्रोल रूम. सुमित, या कंट्रोल पॅनलवर आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर तुला अनेक डिटेल्स दिसतील. फॉर एक्झाम्पल बारची साईज, शिवाय बारचं ॲक्च्युअल स्पीड, क्वेंचिंग बॉक्समधलं बारचं इनपुट आणि आउटपुट टेम्परेचर सुद्धा तुला बघायला मिळेल. सर, आज 8 mm चं रोलिंग दिसतंय. त्याशिवाय वॉटर फ्लो, वॉटर प्रेशर या सगळ्या गोष्टी इथूनच कंट्रोल केल्या जातात. आणि त्यावर तयार होणाऱ्या बारची ग्रेड अवलंबून असते. आणि हे सगळं कॉम्प्युटरवर होत असल्यामुळं ते परफेक्ट होतं आणि क्वालिटी मेंटेन राहते. ही क्वालिटी तुला इथल्याच लॅबमध्ये चेक करता येईल. लॅब बघूया. ये. इथलं महत्वाचं काम म्हणजे अर्थातच क्वालिटी चेक करणं. दर अर्ध्या तासाला फिनिश्ड बारचं वजन, त्याचे रिब्स, त्याचे लग्स चेक केले जातात. टेन्साईल स्ट्रेंथ आणि एलॉंगेशन हे टेक्निकल पॅरामीटर सुद्धा इथंच त्यांच्या अत्याधुनिक मशिनरीवरती चेक केले जातात. TMT बार पूर्णपणे तयार झाल्यावर त्याचं क्रॉस सेक्शन असं दिसतं. हे बघ, म्हणजे बाहेरची बाजू हार्डन मार्टनसाइट आणि आतली बाजू सॉफ्ट फेराइट कोर. म्हणजेच बाहेरची बाजू टणक आणि आतली बाजू मऊ. आणि हेच खरं वैशिष्ट्य आहे TMT बारचं. सर, यावर ISI मार्क सुद्धा आहे. येस,
ISI mark itself is an assurance of quality. हे 100 टनी UTS मशीन आणि ते एक्सटेन्शोमीटर ॲक्युरेट रिझल्ट देतात. हे बघ, क्वेंचिंग बॉक्समध्ये मेटलर्जिकल ट्रीटमेंटच्या वेळी बारचं टेम्परेचर 950 सेंटीग्रेड असतं, पण बॉक्सच्या बाहेर आल्यावर बारचं टेम्परेचर 600 ते 650 सेंटीग्रेड असतं. या कूलिंग बेडवर मग हे बार नैसर्गिकरित्या थंड केले जातात आणि मग पुढे ते या मशीनवर आपल्याला पाहिजे त्या लांबीमध्ये कट केले जातात. TMTची फायनल प्रॉडक्टपर्यंत सगळी ऑपरेशन्स तू बघितलीस. आता राहिला डिस्पॅच. पण आय एम सॉरी, मला डिस्पॅचबद्दल काहीच माहिती नाही. मी सांगतो ना, निदान तेवढं तरी काम मला करू देत. जितूभाई, ॲक्च्युली TMTची थोडीफार माहिती मी याला सांगितलेली आहे. थोडीफार सर, तुम्ही तर सगळी प्रोसिजर मला अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितली. मला वाटतं जरा जास्तच डिटेलमध्ये सांगितलं. जितूभाई, तुमची हरकत नसेल तर मी इथं पार्ट टाइम गाईड म्हणून काम करतो. एनिवे, लेट्स कम टू द पॉइंट. तुम्ही डिस्पॅचबद्दल सांगणार होतात. आम्ही डिस्पॅच पूर्वी प्रत्येक लॉट हा साईज प्रमाणे वेगवेगळा करतो आणि त्याला लॅब टेस्ट प्रमाणे टेस्ट रिपोर्ट ही आम्ही देतो. याशिवाय आर्किटेक्टच्या मागणीनुसार साईजचा बार ठराविक लांबीमध्ये देखील कटिंग करून डिलिव्हरी करण्यात येतो. वा, बरं वाटलं चहा घेऊन. जितूभाई, मस्त होता चहा. सो सुमित, हे सगळं बघून मला वाटतं तुझं समाधान झालं असेल. हो. आणि तरीही तुझ्या मनात काही शंका असतील तर तू जितूभाईंना किंवा काकाजींना विचारू शकतोस. नाही सर, आता शंका काहीच नाही. पण सर, ओनर म्हणून तुम्ही तुमच्या TMT बारची स्पेशालिटी काय सांगाल? थोडक्यात सांगायचं म्हणजे द क्वालिटी ऑफ द स्टील बार्स मॅन्युफॅक्चर्ड ॲट महालक्ष्मी इस्पात दे आर स्ट्रिक्टली ॲज पर IS स्पेसिफिकेशन्स थ्रू आउट. The consumer can very well save 10% of the quantity when he uses FE 500 grade steel bars. आणखी इतर ही वैशिष्ट्ये आहेत ती आम्ही सांगण्यापेक्षा आमचे काही व्हॅल्युएबल कस्टमर्स आहेत त्यांच्याकडूनच आपण ऐकू. महालक्ष्मी स्टीलबरोबर गेले 5 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. आम्ही थोडे दिवस स्टॉर वापरले, नंतर महालक्ष्मीनंच काळाच्या प्रमाणे ज्यावेळी TMT प्रोडक्शन चालू केलं त्यावेळी मी TMT पण वापरायला चालू केलं. त्याची सर्व रिझल्ट प्रत्येक लोडचे मी ज्यावेळी चेक केले त्यावेळी त्याचं वेट पर मीटर किंवा त्याची बेंडेबिलिटी असून दे किंवा त्याची वर्केबिलिटी असून दे ही अतिशय नॉर्म्सप्रमाणे आणि ॲज पर IS स्टँडर्ड्स आहे. आणि ते ज्या रेटमध्ये आम्हाला स्टील सप्लाय करतात ते आणि प्लस त्यांचं जे वेट पर मीटरचा जो रेशो आहे त्यामुळे आम्ही स्टीलमध्ये सुद्धा अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने तयार करून चांगल्या क्वालिटी तयार करून सुद्धा आम्ही अतिशय कमी किमतीत ग्राहकांना घर द्यायचा जो प्रयत्न करतो त्याच्यामागे ते महालक्ष्मी स्टीलचा प्रचंड मोठा रोल आहे. गेले 2 ते 3 वर्ष आम्ही ऑफिसमध्ये कुठल्याही दुसऱ्या स्टील कंपनीचं कोटेशन सुद्धा मागवत नाही, एवढा विश्वास आज आमचा प्रचंड महालक्ष्मी TMT स्टीलवर आलेला आहे. Mahalakshmi TMT is resistant to corrosion and there are no surface stresses. It has a good workability and bendability, so the builder as well as the centering contractor stays happy. Mahalakshmi TMT has excellent bondage with concrete.
Mahalakshmi Steel means guarantee, quality, and there's no match for Mahalakshmi Steel. आमची फर्म ही महाराष्ट्रातील क्लास 1 रजिस्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे. आमच्या फर्मतर्फे आम्ही मोठमोठे धरण, कालवे, रस्ते व पॉवर हाऊस इत्यादी कामं करतो. आम्ही महालक्ष्मी TMT बारच वापरतो. याचं कारण असं की महालक्ष्मी TMT बार हे शासनाच्या नॉर्म्समध्ये बसतं व त्याच्या क्वालिटीत नेहमी सातत्य असतं. धरणाची कामं शक्यतो अडचणीत आणि जंगलात असतात, तर तिथंसुद्धा ते वेळेत पोच करतात. त्यामुळे सप्लायचा कधी आम्हाला त्रास होत नाही, म्हणून आम्ही ते महालक्ष्मी TMT बार वापरतो. त्याचबरोबर मी स्वतःच्या घरालासुद्धा महालक्ष्मी TMT बारच 100% वापरलेला आहे. 1978 पासून आम्ही या व्यवसायात आहोत. शुगर फॅक्टरीज, स्पिनिंग मिलसारख्या इंडस्ट्रियल बिल्डिंग्स, कृष्णा खोरेसारखे इरिगेशन प्रोजेक्ट्स, तसेच रोड कन्स्ट्रक्शन व स्कूल बिल्डिंग्स यामध्ये आमचे स्पेशलायझेशन आहे. आणि महालक्ष्मी TMT बार्सवरती आमचा नेहमीच विश्वास आहे. महालक्ष्मी TMT बार्समधून हाय यील्ड स्ट्रेंथ, करोजन रेजिस्टन्स, डक्टिलिटी हे सर्व घटक आम्हाला मिळतात, जे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासाठी अत्यंत आवश्यक आहेत. महालक्ष्मी स्टील हे गेले 6 वर्ष आम्ही वापरतो. रोलिंग मार्जिन हा स्टीलमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे रोलिंग मार्जिन हे महालक्ष्मी स्टीलचं आजपर्यंत 99% निगेटिव्हमध्ये आलेलं आहे आणि त्याचा प्राईस इफेक्ट फार चांगला होतो. इऑन खराडी प्रोजेक्ट आमचं 50 लाख स्क्वेअर फूटचं आहे साधारणपणे, आणि या प्रोजेक्टसाठी आम्ही महालक्ष्मी स्टीलला फर्स्ट प्रेफरन्स दिला आहे. ह्याचं कारण की त्यांचं आता जे TMT प्रोडक्शन चालू केलेलं आहे ते टेक्निकली अतिशय साऊंड आहे. त्याचा प्रॉब्लेम अजिबात आलेला नाही आम्हाला आजपर्यंत. आणि डिलिव्हरी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण का हे आमचं टार्गेटेड प्रोजेक्ट आहे. आम्हाला स्पेसिफिक टार्गेटमध्ये हे कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे आम्ही महालक्ष्मी स्टीलला फर्स्ट प्रेफरन्स देत आहोत इऑन खराडीसाठी. कोल्हापूर शहरात आज भक्तिपूजा नगर व आता आम्ही हरिपूजा करून उभा करत आहोत. दोन्ही स्कीमला आम्ही महालक्ष्मी स्टील वापरलेला आहे. त्यानंतर आम्ही स्वतः महालक्ष्मी स्टीलला व्हिजिट दिली व तिथला प्लॅन्ट बघितला, प्रोडक्शन बघितलं. आता त्यांनी नवीन जे TMT बार चालू केले आहेत त्याचं तर खरोखरच अप्रतिम केलेलं आहे. TMT बारचे ज्याचे जे रिप्स बनतो एवढेच चांगले रिप्स त्यांनी बनवले आहेत की कॉन्क्रीटला मजबूती आणि बिल्डिंगला मजबूती येण्यासाठी त्याला उपयुक्त आहेत. टेक्निकल टेस्ट, लॅबोरेटरी टेस्ट ह्या सगळ्या आपल्या कागदावर ठीक आहेत, पण ज्यावेळी प्रत्यक्ष साईटवर कामगार काम करतो आमचा बार वेंडर, ज्यावेळी जराही प्रॉब्लेम असेल तर बार वेंडरची इमिजिएट आमच्याकडे तक्रार येते, साहेब बार हार्ड आहे असा आहे. पण महालक्ष्मी TMT बार वापरल्यापासून कधी तशी तक्रार नाही. थोडक्यात महालक्ष्मी TMT ला पर्याय नाही. वाह, क्या बात है. सुमित, आता तुमचं मत सांगा मला. सर, खरं तर तुमची प्रोडक्शन प्रोसेस बघून मी खूप इम्प्रेस झालोय. रॉ मटेरियलपासून फायनल प्रोडक्ट ते अगदी डिस्पॅचपर्यंत तुम्ही जपलेला दर्जा आणि गुणवत्तेबद्दल घेत असलेली काळजी, इट्स ग्रेट. आमच्या सरांचा महालक्ष्मी TMTवर एवढा विश्वास का ते आत्ता मला समजलं. ऑब्व्हियसली मला हवं असलेलं दर्जेदार स्टील जर वाजवी किमतीत मिळत असेल तर ते मी का नाही घेणार. आफ्टर ऑल मला सुद्धा माझ्या कामात दर्जा राखायचा आहे. काय, आमचंही हेच ध्येय आहे. सर्व थरातल्या लोकांना त्यांनी दिलेल्या पैशाचा योग्य मोबदला मिळावा. आमच्या स्टीलनं प्रत्येक बांधकामाला मजबूती मिळावी यासाठी आम्ही महालक्ष्मी TMTची दर्जेदार निर्मिती करतो. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार नाते अविरत जुळते.